26 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना पैसे मिळतील, मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली आहे। गरजू महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार, लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही। महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या खात्यात 26 तारखेपर्यंत पैसे टाकले जाणार आहेत। बजेट हा 43,000 कोटी आहे। आम्ही ज्या वेळेला ही योजना प्रस्तावित केलेली होती त्यावेळेला राज्यातील 2.5 कोटी महिला माझ्या माता भगिनींना या योजनेअंतर्गत लाभ मिळेल असा प्राथमिक हा आमचा अंदाज निश्चितपणाने होता। आज तगत आमच्याकडे 1,40,00,000 पेक्षा जास्ती अर्ज हे प्राप्त झालेले आहेत विभागाकडे आणि ज्या स्थानिक सगळ्या शासकीय यंत्रणा आहेत यांनी त्याची स्क्रुटिनी छाननी सुद्धा सुरू केलेली आहे। त्याच्यामुळे ती छाननीची प्रक्रिया सुद्धा पुढच्या 8-10 दिवसातच पूर्ण होणार आहे, कारण आम्हाला लाभ आहे तो सन्मान निधी त्या माता भगिनींच्या अकाउंटला डायरेक्ट डीबीटी हा करायचा आहे। माझे आपल्या माध्यमातून राज्यातील सर्व माता भगिनींना मला आश्वासित करायचे की याला लागणारी संपूर्ण तरतूद ही राज्य सरकारने केलेली आहे। अर्थ विभागाने या संदर्भामध्ये कुठलाही कधीही आक्षेप घेतलेला नाही। पहिल्या टप्प्यामध्ये लागणारा जो निधी आहे साधारणपणे या वर्षाला लागणारा जो निधी आहे याची तरतूद ही अर्थ विभागाने निश्चितपणाने केलेली आहे। त्यामुळे कुठल्याही पद्धतीची चिंता नसावी। या उलट मी आपल्या माध्यमातून सांगेन की आम्ही ज्या वेळेला विभाग म्हणून ही योजना प्रस्तावित केलेली होती, शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची ती पण केवळ या योजनेच्या प्रसिद्धीमुळे किंवा या योजनेसाठी सरकार इतर योजनांकडे डोळे झाकतात। जर खऱ्या अर्थानं विरोधकांना शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची इच्छा असती तर ती त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळामध्ये पण दिली असती। आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल, आज मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असेल, युवा प्रशिक्षण योजना असेल किंवा आज शेतकऱ्यांना जी वीज सवलत मिळणार आहे किंवा त्यांना ज्या इतर पीक विमा योजना आहे 1 रुपयामध्ये पीक विमा, याला सुद्धा उदंड असा प्रतिसाद मिळत आहे। लाडक्या बहिणींचा विधी नियंत्रणेचा जो कार्यक्रम आहे तो झालेला आहे। लाडक्या बहिणींचा जो हप्ता आहे तो कधीपर्यंत मिळणार आहे हा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणींच्या मनामध्ये येत असतो। तर हप्त्याची जी तारीख आहे ती फिक्स करण्यात आलेली होती, तर फायनल आताची तारीख आहे ती समोर आलेली आहे आणि 26 तारखेपर्यंत म्हणजेच उद्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये त्यांचा जो हप्ता असणार आहे तो वाटप केला जाणार आहे असे शासनाकडून निर्देश देण्यात आले आहेत। त्याचा जो निधी होता त्याबद्दलचा जो GR आला होता तो आधीच निर्गमित करण्यात आलेला होता, परंतु काही बहिणींना अजूनपर्यंतच योजनेचा लाभ मिळालेला नव्हता। मागच्या महिन्याचे सुद्धा त्यांचे हप्ते होते ते राहिलेले होते। यासाठीच KYCची जी प्रक्रिया होती ती सुरू करण्यात आली होती। ज्या बहिणीने KYC केली होती त्यांच्या खात्यावरती मागच्या महिन्याचे जे हप्ता आहे तो सुद्धा वितरित केला जाणार आहे आणि नोव्हेंबर आणि डिसेंबरचा जो हप्ता आहे तो सुद्धा वितरित केला जाणार आहे। नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता असणार आहे तो एकत्रित 3,000 रुपये असणार आहे। त्यासोबतच नवीन वर्षाचं नवीन गिफ्ट संक्रांती आधीच लाडक्या बहिणींना मिळणार आहे, ते म्हणजे 2100 रुपये। 2100 रुपयाचा हप्ता पुढील वर्षापासून सुरू करण्याचे निर्देश देखील दिले गेले आहेत। तर सध्या लाडक्या बहिणीला 26 तारखेपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत 3,000 रुपये मिळणार आहेत। तुम्हाला 3,000 रुपये मिळाले का हे मला कमेंटमध्ये सांगा।